सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसध्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। जय जय रघुवीरा समर्थ मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय। कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम राजा राम जय राजा राम नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम गोवर्धन गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल
जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टीने हारी राजा राम करुणा दृष्टीने हारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बालकृष्ण लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती नीच धामा धामा काम क्रोधादिक जाती नीच धामा धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार वदविता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया पाया बाल चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय हो बोली बलवंत प्रेमे गावू गावू तन्मय हो बोली बलवंत प्रेमे गावू गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम म्हणा राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम
राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय। पुरियादनाश्री शाननादिक धन बल गर्वे शाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा झाले नष्ट विलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा पंडित गायक हा मद मी एक पंडित गायक हा मद पाडिल तुझला शोकी जीवा पाडिल तुझला शोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा
बक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सिद्धिविनायक महाराज की जय मंगलमूर्ती मोरया जीवरूपाला आलेल्या प्रत्येकाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. त्र्यंबकेश्वरचे निवासी अत्यंत शुद्धाचरणी ज्यांचं संस्कृत वेदांत इत्यादींचं अध्ययन हे पारंपरिक पद्धतीनं झालं आणि असं पारंपरिक अध्ययन करता करता नारायणाची सेवा ही कीर्तन रूपानं करता यावी हे भाग्य त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या कृपेने आशीर्वादाने लाभलं असे. लहानपणापासूनच ज्यांची हरिभजन संकीर्तनाकडे ओढ निर्माण झाली असे कैलासवासी वेदशास्त्र संपन्न गोविंद बुवा होशिंग सात्विक कीर्तन करता करता त्यांनी चतुर्थाश्रम म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारला आणि या संन्यासाश्रमातलं त्यांचं नाव म्हणजे तारकाश्रम स्वामी. या गोविंद बुवा होशिंगांचे प्रापंचिकांवर पारमार्थिकांवर आणि नारदीय कीर्तनकारांवर महद उपकार आहेत. ते यासाठी कारण नारदीय कीर्तनाची ध्वजा ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर ज्यांनी फडकावली, अगदी वाराणसीपर्यंत प्रसार प्रचार केला आणि प्रापंचिकांसाठी गंगा महाल, पारमार्थिकांसाठी तारका मठ अशा वास्तूंची उभारणी केली. नारदीय कीर्तनकारांवर तर त्यांचे उपकार अशासाठी की आज जी नारदीय कीर्तनाची पद्धती आपल्या सर्वांना दिसते किंवा आपण जे देणं अनुभवतो ती पद्धती ही गोविंद स्वामी होशिंग यांनी घालून दिलेली आहे. पूर्वोत्तर रंग, त्यातले विषय, त्यांची मांडणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारदीय कीर्तनांमध्ये कथन केला जाणारा हा वेदांताचा भाग, संगीताचा वापर. इतकंच काय, कीर्तनकारांनी उभं कसं राहावं, कीर्तनकारांचा वेश कसा असावा या संबंधीचं मार्गदर्शन आणि या सर्वच विषयांच्या मर्यादा ह्या त्यांनी आखून दिल्या आणि म्हणून आज हे नारदीय कीर्तनाचं स्वरूप आपल्यासमोर आहे. असं हे सर्व कार्य करता करता जे हरिभजन कीर्तनामध्ये रत असे तारकाश्रम स्वामी महाराज म्हणजेच गोविंद बुवा होशिंग यांचं पद आजच्या पूर्वरंग निरूपणासाठी घेतलेलं आहे. स्वामी म्हणतात, घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी. जसं सुरुवातीला सांगितलं की जीव रूपाला आलेल्या प्रत्येकाची ओढ ही सुखाकडे आहे. आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट जिथपर्यंत आपल्याला पोचायचंय ते एकमेव म्हणजे सुखप्राप्ती हेच आहे आणि सर्व धडपड, सर्व प्रयत्न, आचार, विचार, उपचार हे सर्व जे काही आहे ते केवळ या सौख्य प्राप्तीसाठी चालू आहे. आणि या जीवाची सुखाकडे असणारी ओढ ही अतिशय स्वाभाविक देखील आहे. का म्हणून काय विचारता? सुखाकडे असणारी ओढ स्वाभाविक कशी? नदीचं मूळ हे सागर, नदीच्या प्रवाहाची ओढ ही सागराकडे असते आणि एकदा नदीचा प्रवाह सागराला मिळाला की पुन्हा त्या नदीचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही ना. त्या नदीच्या पाण्याला स्वतःचा गोडवा राहतो. ती पूर्णपणे समुद्रामध्ये मिसळून जाते आणि त्याचे गुण अंगीकारते. तद्वत आपण सर्वजण जे जीवरूपाला आलेलो आहोत ते म्हणजे ब्रह्मस्वरूप आहोत. ब्रह्मतत्व हे आपल्या ठिकाणी आहेच आणि म्हणून ह्या जीवाची मूळ ओढ देखील ब्रह्माकडेच आहे, त्या ब्रह्मतत्वाकडे आहे आणि म्हणून परंपरेने सुखाकडे आहे. कारण हे ब्रह्म हे सुखरूप आहे आणि म्हणून ही ओढ स्वाभाविक आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जगताना
सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करताना आपल्याला काय बरं अनुभव येतो? अनुभव असा आहे की आपल्याला हवं तसं, आपल्याला हवं तितकं, आपल्याला हवं तेव्हा असं सुख काही आपल्याला प्राप्त होत नाही आणि पदरी दुःखच येतं. असं आहे की 3 काळ आहेत: भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. काल, आज आणि उद्या. आज जो आहे तो कालचा परिणाम आहे. उद्या जे असणार आहे ते आजचं नियोजन असणार आहे. म्हणजे भूतकाळ आपल्या हातात नाही, तो तर निघून गेला. भविष्यकाळाची आपल्याला शाश्वती नाही, कारण आपल्याला त्याविषयी ज्ञान नाही. मग हातात आहे 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 असं म्हणाल तर नेमकं काय आहे? आत्ताचा, आजचा क्षण. आणि त्या आत्ताच्या, आजच्या क्षणामध्ये देखील सर्व प्रयत्न हे आपले सुखप्राप्तीसाठी आहेत, पण तरीही सुख प्राप्त होत नाही. पदरामध्ये दुःखच येतं. कारण असं आहे की कौशल्य आहे, तप आहे, साधनांची उपलब्धी आहे, सर्व अनुकूलता आहे. सर्व गोष्टी असताना देखील हे का होतं? आपल्याला गोविंद बुवा होशिंग सांगतात, अगदी बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी जशा आहेत ना, तशी अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे अहंकार. या सर्व गोष्टींबरोबर ती एक गोष्ट आली की अधःपाताला सुरुवात होते. आणि म्हणून महाराज आपल्याला सावध करतायत. आणि आपण ज्या सुखाच्या कल्पनेमागे लागलेलो आहोत, ज्या सौख्य प्राप्तीसाठी सर्व प्रयत्न आहेत, त्या सुखाची कल्पना सुद्धा किती मोठी विचित्र आहे पहा बरं. जे जावं वाटतं ते जात नाही, जे यावं वाटतं ते येत नाही, आणि जे आहे त्यामध्ये आपल्याला कधीच सुख वाटत नाही. म्हणजे हे असं सर्व असताना आपल्याला निरंतर सुख हवं आहे. अर्थात दुःखाची कुणीच मागणी करत नाही. कुंतीसारखी एखादी साध्वी विरळा असते की जी भगवंताला मागते की भगवंता दुःख दे, म्हणजे तुझं स्मरण राहील. म्हणजे दुःख हे कोणीच मागत नाही. सदैव सुखप्राप्तीची अपेक्षा असते. अहो इतकंच काय, सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, हे स्वाभाविक चक्र देखील आपल्याला मान्य नाही. आणि म्हणून सुखाचं सीमित असणं आपल्याला मान्य नाही. पण आपण जसं बघितलं की ही सुखप्राप्ती आपल्याला होत नाही, याची देखील काही कारणं आहेत. आणि हा विषय सांगताना ही कारणं देखील आपण लक्षात घेतली पाहिजेत. आता पहिलंच कारण असं आहे की सुख हे शाश्वत नाही. काल ज्या गोष्टीमध्ये मला सुख वाटत होतं किंवा आपल्या सर्वांना सुख वाटत होतं, आज ते वाटत नाही. काल जसं जितकं वाटत होतं तसं आज वाटत नाही. किंबहुना कालची ती अवस्था आज आहे, उद्या राहील की नाही माहिती नाही. हा सगळा असा परिणाम आहे. आणि थोडंसं विषयाच्या बाहेरचं पण तरी देखील संलग्न अर्थशास्त्राचा घटत्या उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. कीर्तनामध्ये हल्ली थोडंसं इंग्रजी बोललं की थोडं बरं असतं. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जो उपभोग मिळतो त्यापासून मिळणारा जो आनंद आहे, तसाच तो उपभोग वाढत गेला तर उत्तरोत्तर तो कमी होतो. म्हणजे आता इथे बरेच जण चहा घेतच असतील. अमृततुल्य पेय आहे पृथ्वीवरचं. त्यामुळे चहाचा कप आपण जेव्हा घेतो पहिला दिवसभरातला, तेव्हा अगदी स्वर्गसुखाची प्राप्ती झाल्यासारखी आपली भावना असते. पण दिवसभरामध्ये हाच कप जर 11वा झाला तर त्यासाठी आ करावा मात्र आपल्याला वाटणार नाही. 11व्या कपासाठी आ होणार नाही. आणि चुकून माकून आग्रहाने कुणाच्या तरी बरोबर म्हणून जर 20वा कप झाला तर जीवाला कधीच तो 20वा वाटणार नाही. म्हणजे सुख हे शाश्वत नाही. दुसरं, सुख हे सापेक्ष आहे. आज अगदी इथे बरोबर लागू होईल असं उदाहरण, असा दृष्टांत सांगते की एरवी खरं दृष्टांतामध्ये कीर्तनकार बुवांचं कीर्तन असतं, पण कीर्तनकार ताईंचं कीर्तन असल्यामुळे आज ताई उत्तम प्रतीचा अत्तर लावून आल्या. आणि त्या जसं आल्या तसं संवादिनी वादकांनी विचारलं, वा ताई खूप छान सुगंध येतोय, हे नक्की अत्तर तरी कुठून घेतलेलं आहे?
मग घ्या घ्या, तुम्हाला देखील मी हे उज्जैनहून मागवलेलं आहे. ही बोलणी चालू आहेत. तोपर्यंत आमचे दादा यांनी काय केलं, तबला घेतला आणि थोडेसे 4-4.5 फुटांवर जाऊन बसले. आणि माझं तिकडे लक्ष गेल्यानंतर मी म्हणलं, अहो दादा, असे थोडे पुढे येऊन बसा, आपला कीर्तनातला संवाद कसा होणार. त्यावर तबलजी काय म्हणाले, नाही नाही ताई, आज जो काही संवाद व्हायचा आहे तो ह्याच अंतरावरनं बरा आहे. का हो, असं का बरं? कारण तुम्ही जे अत्तर लावलंय ना, त्याचा मला बाध आहे, त्याचा मला त्रास होतोय, त्याची मला ॲलर्जी आहे आणि म्हणून मी इथेच बरा आहे. म्हणजे जो विषय हा माझ्यासाठी सुखकारक आहे किंवा इतर काही जणांसाठी सुखकारक आहे, तो दुसऱ्यांसाठी सुखकारक असेलच असं नाही, किंबहुना दुःखकारक असण्याची शक्यता अधिक आहे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण, आपण जे काही सुखासाठी प्रयत्न करतो ते या संसारामध्ये जन्माला आल्यावर करतो. म्हणजे या संसारामध्ये राहून सुखप्राप्तीसाठी सर्व प्रयत्न जे आपण करतो, पण हा संसार मात्र दुःखमूलक आहे. म्हणजे जेव्हा आपण या संसारातून प्रयत्नांती का होईना सुखाची अपेक्षा करतो, ही दुःखाकडून सुखाची अपेक्षा केल्यासारखं नाही का. आणि म्हणून पूर्णत्वाच्या परिप्रेक्ष्यातून आपण पाहिलं तर निर्मळ आनंद, सुख, समाधान, अर्थात ह्या सर्व संकल्पना वेगळ्या आहेत, पण एक विषय मांडणीत सहजता असावी म्हणून ह्या सर्व समानार्थी अर्थाने आपण इथे घेऊ. पूर्णत्वाच्या परिप्रेक्ष्यातून पाहताना आपल्याला हे सुख, आनंद, समाधान हे पूर्णत्वाने कधीही प्राप्त होत नाही. म्हणजे आता या संसारामध्ये सुख नाही हे तर निश्चित झालंच म्हणा, कारण 15 मिनिटं मी ह्याच्यावर निरूपण केलेलं आहे. त्यामुळे या संसारामध्ये सुख नाही. मग हे सुख आहे कशात? तर हे सुख परमार्थात आहे. परमार्थामध्ये ते पूर्णत्वाने आपल्याला मिळेल ही खात्री आपल्याला देता येते, किमान तसं म्हणता तरी येतं. आणि म्हणून परमार्थामध्ये सुखप्राप्ती ही निश्चित आहे. असं का बरं? अहो, पापपुण्याची समानता झाल्यावर आपल्याला जो मनुष्य देह मिळतो, आपल्याला हा जो मनुष्य देह मिळालेला आहे तो इतका अमूल्य आहे की त्याचा वापर, त्याचा उपयोग हा खरं तर प्रारब्धातले, संचितातले भोग भोगून संपवण्यासाठी आहे. आपण नेमकं उलट करतो आणि आपण उपभोगी होतो, उपभोगवादी होतो आणि सर्व गोष्टींचा उपभोग घेत जातो. दुर्लभम त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अहो, दुर्लभ अशा गोष्टींमध्ये मनुष्यत्व हे अग्रक्रमाने सांगितलेलं आहे. आणि हेच मनुष्यत्व, हाच मनुष्य जन्म आपण केवळ अहंकाराने वाया घालवतो. कारण या प्रपंचामध्ये असताना आणि नंतरही जो परमार्थ साधायचा आहे आणि जी सौख्य प्राप्ती करून घ्यायची आहे ती होत नाही, कारण विकारांमुळे ती आपल्यापासून लांब जाते. आचार्य सांगतात, शंकराचार्य सांगतात, यः कश्चित् सौख्य हेतो सृजगति यतते नैव दुःखस्य हेतोः देहे हंता तदुत्था स्वविषय ममता चेति दुःखास्पदे द्वे. या संसारामध्ये सगळेजण सुखप्राप्तीसाठी अपेक्षा करतात, दुःखासाठी कुणीही प्रयत्न करत नाही. पण परिणाम स्वरूप आपल्याला जे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं थोडं थोडं दुःख आहे. सुखी माणसाचा सदरा आज तरी आपल्याकडं नाही, फार विरळा. आणि ह्याची कारणं शंकराचार्य सांगतात, देहे हंता तदुत्था स्वविषय ममता. देहाच्या ठिकाणी अहंकार आणि त्यापासून उत्पन्न होणारा ममत्व भाव ही 2 कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला हवं तसं सौख्य प्राप्त होत नाही. ह्या देहाच्या ठिकाणी जो अहंकार आहे आणि त्यातून उत्पन्न होणारी ही जी ममता आहे, अहो ती भगवंताच्या चरणी व्हायची आहे. या जन्माला आपण आलेलो आहोत, आसक्ती राहणारच आहे, ममत्व असणारच आहे. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, मय्यासक्त मनाः पार्थ.
अरे आसक्ती असणारच आहे, मन ओढ घेणारच आहे. मग इतर विषयांमध्ये आसक्त होण्याऐवजी माझ्या ठिकाणी आसक्त हो, माझ्या ठिकाणी अनन्य राहा. ती आसक्ती जी आहे ना ती माझ्या ठिकाणी वळव. भगवंत हे सांगतात आणि स्वरूपानंद महाराज काय सांगतात, सदा संतांपाशी जावे. खरं तर दोन अर्थ आहेत, पण ते दोन्ही अर्थ आपण सोडून देतो आणि बहुतांश करून आपण संतापाशीच गेलेलो असतो. ममतेचे पाश असणारच आहेत. मग पाशात अडकायचंच आहे तर ते कुणाच्या पाशात अडकावं, तर ह्या भूलोकावरचे जे भगवंत आहेत, त्यांच्या ज्या मूर्ती आहेत, ते संत अशांच्या पाशात अडकावं, त्यांच्या पाशात अडकावं आणि त्यांच्या जवळ जावं. संतांपाशी जावे आणि संतापाशी जावे, संतापाशी जाऊ नये. म्हणजे हे असं गेल्यानंतर परमार्थ मार्गाचं अनुसरण हे सोपं होतं. पण हे सगळं जरी कितीही ऐकलं ना तरी हे माझे, ते माझे, हा माझा विषय आहे, तो माझा विषय, हे माझं कर्तृत्व आहे, हे माझ्यासाठी आहे, ही भावना आपली कमी होत नाही. खरं तर हे सगळं करता 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 हा देह माझा आहे हेही आपण म्हणतो आणि त्यावेळेला आपण हे विसरतो की खरं तर ही पांचभौतिक शक्ती जी आहे त्याच्या कृपे करून एक अंशस्वरूप म्हणून देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, एक माध्यम म्हणून जो विचार करायचा. पण ते मात्र आपण माझं 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 म्हणत राहतो. आणि इथे एक अडचण अशी येते की जीवाला या ब्रह्मापासून लांब करण्यामध्ये मद हा सामर्थ्यशाली ठरतो. आणि म्हणून तारकाश्रम स्वामी महाराज आपल्याला सांगतात, घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी. कळत नकळतपणे तुझा घात होईल, त्यामुळे सावध राहा. अवलोकी म्हणतात. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, धनबल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा, घातक मद अवलोकी. अगदी आपल्या परिचयाचं उदाहरण दिलेलं आहे. दशग्रंथी, महान पराक्रमी, धनाढ्य, महान असा शिवभक्त रावण. पण त्याचा अंत कसा झाला? त्याचा अंत कसा झाला हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण इतकंच की सीता पळवली आणि राम नाकारला. आपल्या आयुष्यामध्ये राम ओळखायचा राहून गेला. अहो, धन म्हणाल तर सोन्याची लंका, सामर्थ्य म्हणाल तर नवग्रहांच्या पायऱ्या करून सिंहासनावरती आरूढ होणारा, आणि बल म्हणाल तर तपस्येचंही तेवढंच, शारीरिकही तेवढंच. पण तरी देखील नाश झाला. श्रोते हो, असं आहे की थोडासा अहंकार देखील आपल्याला खूप मोठ्या मोठ्या चुका करायला लावतो. आणि त्या परमात्म स्वरूपाचं चिंतन, त्या परमात्म स्वरूपाचं मनन हे आपल्याला आपले मोठे मोठे अपराध किंवा चुका देखील सुधारायला लावतात. आणि म्हणून अहंकार बाजूला ठेवायचा आहे आणि केवळ एकमेव त्या भगवंताला शरण जायचं आहे. आता आपण इथे सर्वजण म्हणतो आहोत, मीही सांगते आहे, अहम घातक, अहम घातक, अहम लांब ठेवा. पण सत्य एक असं आहे की हा सर्व जो सृष्टीचा पसारा आहे, ही सर्व जी उत्पत्ती आहे, ही अहमपासूनच झालेली आहे. खरं तर एकोहम एकाकी नरमते बहुस्याम प्रजायेय. एकोहम एकाकी नरमते बहुस्याम प्रजायेय. असं म्हणत 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 ब्रह्मतत्वापासून ही सर्व उत्पत्ती जर झालेली आहे, तर मग हा अहम बाधक आहे असं कसं बरं म्हणता येईल? किंवा हा अहम घात करेल हे कसं बरं आपल्याला म्हणता येईल? मग आजपासनं मी जो सिद्धांत मांडतेय त्याला हा बाध नाही का येणार? नाही, हा बाध येणार नाही. कारण शुद्ध स्वरूपाचा जो अहम आहे, जो मी आहे, जो निर्देशासाठी, व्यक्तिविशेषासाठी, दर्शनासाठी महत्त्वाचा आहेच, पण त्याला कार येऊन मिळाला, कर्तृत्व भाव चिकटला की अनुसंधान सुटतं की मी भगवंताचा आहे आणि हा देह माध्यम आहे. दोष तिथे निर्माण होतो. काही घटकांचा बनलेला आणि काही घटकांचं अस्तित्व असलेला.
काही घटकांचा बनलेला आणि काही घटकांचं अस्तित्व असलेला हा देह, पण आपण हे विसरतो की करता करविता तो आहे आणि माध्यम किंवा निमित्त म्हणून मी आहे. आणि तिथे ह्या सगळ्या वाईट मालिकेला पुढे 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 सुरुवात होत जाते. शिवराय आणि समर्थ प्रसंग सर्वांनाच माहिती आहे, पण विषयाला अनुरूप म्हणून थोडंसं सांगते. सामंतगडाचं बांधकाम चालू होतं आणि जातीनं शिवराय या सर्व बांधकामावरती निगराणी करत होते, लक्ष ठेवून होते. आणि त्यांच्या मनात आलं, वा बरं झालं मी हे सगळं गडाचं बांधकाम काढलं, आज किती जणांना रोजगार मिळाला, या करून किती जणांचं कुटुंब चाललं, या सगळ्यांचं भरण पोषण होतंय, अतिशय समाधान वाटतंय. अहो थोडंसं अहंकाराचा मूळ, ते अहंकाराचं मूळ मनामध्ये धरायला लागलं आणि तिकडे गुरुमाऊलीला कळवळा आला. राष्ट्रोद्धारासाठी जे कार्य करतायत ते आपल्या शिवरायांच्या मनाला इतकाही मळ लागू नये म्हणून माऊली प्रकट झाल्या आणि साष्टांग नमस्कार झाला. शिवरायांनी समर्थांना सर्व गडाचं बांधकाम दाखवायला सुरुवात केली. महाराज बघा, ही कोठी आहे, अहो हे शस्त्रागार आहे, ही घोड्याची पागा, हे पाण्याचं टाकं आणि मारुतीरायांचं मंदिर देखील बांधलेलं आहे. बरं चला मी दाखवतो. आणि हे दोघं जात आहेत. राजाच्या वाटेमध्ये धोंड आडवी आली. आता राजाच्या वाटेमध्ये धोंड आडवी आली, राजा बोले दळ हाले. एक घाव पाथरवटांनी घातला आणि त्या धोंडेचा कपचा उडाला. त्याच्यातून एका बेडकीनं टुणकन उडी बाहेर मारली. आणि हे बघताच शिवरायांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण समर्थांनी मात्र शिवबांना मिठी मारली, आलिंगन दिलं आणि म्हणाले, शिवराया अरे खरंच तू श्रेष्ठ आहेस रे, अरे खरंच तू श्रेष्ठ आहेस. या चालत्या बोलत्या हलत्या माणसांचा प्रपंच तू चालवतो आहेस हे तर आहेच, पण जी दिसत देखील नाही ती ही बेडकी, तिच्या देखील पोषणाची अन्नाची सोय ही तू केलीस. खरोखर तुझ्यासारखा धन्य तूच. काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. राजांना जाणीव झाली, पण काय चुकतंय हे कळेना. आणि समर्थ सांगतायत, अरे राजा, या सृष्टीचं उपादान कारण निमित्त कारण हा वेदांत बरं, जो गोविंद बुवा होशिंग यांना अपेक्षित आहे. नारदीय कीर्तन यामध्ये जरूर वेदांत सांगितला जावा. सृष्टीचं जे उपादान कारण आणि निमित्त कारण आहे तो एकमेव भगवंत आहे. त्याच्या कृपे करून हे सर्व चालतं आहे. आपण निमित्त मात्र आहोत, ही धारणा दृढ ठेव. आणि ही धारणा दृढ कशी असावी? आम्ही काय कुणाचे खातो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. बांधिले बुरुज किल्ल्याचे तट, बांधिले बुरुज किल्ल्याचे तट, तयास फुटती पिंपळवट, तयास फुटती पिंपळवट. नाही विहीर नाही मोठ, नाही विहीर नाही मोठ, तयाना पाणी कोण घालतो, तयाना पाणी कोण घालतो. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला
काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. ही भावना एकमेव मनामध्ये दृढ ठेवावी आणि जो सर्व शक्तिमान असा भगवंत आहे त्याच्या प्रति कृतज्ञता, अहंकार राहित्य आणि अनन्य शरणता ही आपल्याजवळ हवी. त्याच वेळेला आपल्याला त्याची कृपा ही अनुभवाला येऊ शकते. आणि हे जर आपण केलं नाही तर काय परिणाम होतो बरं? महाराज तोही सांगतायत, मी एक पंडित गायक हा मद, पाडील तुझला शोकी, जीवा घातक मद अवलोकी. मी पंडित आहे, मी एवढं सगळं शिक्षण घेतलेलं आहे, मी गायक आहे, मी ही तालीम घेतलेली आहे. अहो हा सगळा जो दंभ, गर्व, अभिमान आहे हा एक ना एक दिवस तुम्हाला शोक करायला भाग पाडेल. एक वास्तव असं आहे की जेव्हा आपण हा सगळा अहंकार हा बाळगत असतो किंवा त्या अहंकाराला खत पाणी घालत असतो तेव्हा कळत नकळत आपण एक गोष्ट करतो आणि ती गोष्ट अशी की आपण स्वतःला मोठं ठरवताना किंवा स्वतःची रेघ मोठी करताना उगाचच दुसऱ्याला कनिष्ठत्व देतो, कनिष्ठपणा बहाल करतो. हेच चुकीचं आहे, हेच आपल्याला टाळायचं आहे. एक दृष्टांत, एका माणसाची एका गावाहून दुसऱ्या गावाला बदली झाली. एका गावाहून दुसऱ्या गावाला बदली झाली काळ पूर्वीचा होता, त्यामुळे बैलगाडीनं हा सगळा प्रवास चालू होता. बैलगाडीमध्ये हे सर्व सामान भरलं आणि थोडीशी जड अशी बैलगाडी, पण त्या माणसाकडे एक कुत्रं होतं, एक श्वान. ते अतिशय त्याला प्रिय होतं आणि ते इतकं प्रिय की त्याला ऊन देखील लागू नये म्हणून जो चक्राचा आस असतो ना, त्या आसाला त्या कुत्र्याची साखळी बांधली. आता हे जे कुत्रं आहे किंवा हे जे श्वान आहे हे दोन बैलांच्या सावलीतून छान चाललं होतं आणि चालता 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 त्या कुत्र्याची छाती अगदी गर्वाने फुगून आली. बघा बघा, माझ्या मालकाला केवढी ती माझी काळजी. अहो स्वतः उन्हातनं चाललाय पण मला मात्र सावलीतनं चालवलंय. थोडंसं अंतर पुढे गेले, कुत्र्याचे कान आणखीन ताठ झाले. खरं तर हे जे सगळं पाठीमागचं सामान आहे ना हे मी म्हणून ओढतोय बरं. हे जे पुढं जे दोघं चाललेले आहेत म्हणू नये, पण आहार तर यांचा जास्त आहे आणि उपयोगिता मात्र काही नाही. थोडासा हातभार मला लावला असता तर बरं झालं असतं, पण असो मी आहे ना असं म्हणून हा प्रवास चालू आहे. चढ लागला आणि आता मात्र हा भार असह्य झाला. त्यातल्या एका बैलाने थोडा बसायचा प्रयत्न केला आणि हा केला मात्र सर्व सामान त्या श्वानाच्या अंगावरती येऊन कोसळलं. त्या क्षणी त्याला ही जाणीव झाली की अहो स्वतःचा जीव उचलून चालायची मुश्किल. स्वतःचा जीवही जिथे उचलवणार नाही तिथं मी हे सामान काय ओढणार. आपल्या बाबतीतही हेच होतं की जी परमात्म शक्ती असते, जी सर्वाधार जगतस्थिती कारण म्हणून आहे, त्याचं सामर्थ्य आपण मान्य करत नाही ना, त्याच्याप्रती अनन्य शरणता असते आणि फक्त मी माझा हाच अहंकार गोंजारत राहतो. आपल्याला महत्त्व देताना इतरांचं महत्त्व कमी करतो. खरं तर भगवंतानी एवढीशी सत्ता देऊन पाठवलेलं आहे आपल्याला, पण एवढ्याशा सत्ते करून देखील केवढा मोठा तो मद असतो आपल्याला. आणि हा मद अनेक विषयांनी येतो. कारण काय आहेत बरं? कुलम वित्तम श्रुतम शीलम शौर्यम दानं तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणां सत्तैते मदहेतवः. मी ह्या कुळात जन्मलेली, मिळवलेली विद्या, केलेलं दान, केलेलं तप, असलेलं शील, अहो सगळ्या गोष्टींचा गर्व असतो. खरं तर या कुठल्याच गोष्टींचा गर्व करण्याचं आपल्याला कारण नाही, कारण ह्या सर्व गोष्टी ह्या त्या एकमेव भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतात. याच श्लोकाचा मराठीमध्ये अनुवाद
कुलशील अंगीचे बल, विद्या वयसा लावण्यामल, ऐश्वर्यादि मदांचे दल, श्रीमद केवळ दलपती. यातला एक विषय जवळ आला ना तरी आपला अहंकार इतका वाढतो की नाश जवळ येऊन ठेपतो. आणि या सगळ्यामध्ये मोठा अहंकार कशाचा आहे तर तो धनाचा आहे. श्रीमद केवळ दलपती, धनिक लोकांना झालेला अहंकार. खरं तर दोन्ही बाजूनी चित्र आज समाजामध्ये बघायला मिळतं की समाजामधली अनेक विधायक कार्य ही धनिकांच्या देणगीवर चालू असतात. आज इथे देखील हा जो दिमागदार उत्सव होतोय, ही जी भगवंताची सेवा होतीये, ही करण्यासाठी धनाची देखील आवश्यकता आहे, त्याप्रमाणे श्रमाची देखील आहे. पण हे सर्व करताना करणाऱ्याचा भाव वेगळा आहे. पण ज्या धनिकाला गर्व होतो, ज्या धनिकाला अहंकार आहे, तो कसा असतो त्याचं लक्षणही सांगितलंय. धनिकना भीत भगवंता, विधाता देई जणू सत्ता. धनिकना भीत भगवंता, विधाता देई जणू सत्ता. धनिकना भीत भगवंता, विधाता देई जणू सत्ता. देई जणू सत्ता. धनाची धुंद त्या येता, धनाची धुंद त्या येता. मानिना माय आणि कांता, मानिना माय आणि कांता. मानिना माय आणि कांता. अनाथा मारी तोलाथा. अनाथा मारी तोलाथा. एकीचा मारी तो माता. धनिकना भीत भगवंता, विधाता देई जणू सत्ता. धनिकना भीत भगवंता, विधाता देई जणू सत्ता. विधाता देई जणू सत्ता. विधाता देई जणू सत्ता. धनिकना भीत भगवंता, विधाता देई जणू सत्ता. आपण आधीच बघितलं एवढीशी सत्ता पाठवलेली आहे, पण अहंकार हा त्या सद्गुणांची राख करतो. आणि म्हणून मनुष्याने आवश्यक तो बोध घेतला पाहिजे. अहो, बोध घेण्यासाठी कुणा माणसाकडूनच शिकलं पाहिजे असं नाहीये. पशुपक्ष्यांचं उदाहरण घ्यावं. मैना मैना नित कहे तो नित घी शक्कर खाए. बकरा मैं करे तो 100 बार काटा जाए. या पिंजऱ्यामध्ये असलेल्या मैनेची ही अशी जपणूक का, तिचे असे लाडकोड का पुरवले जातात आणि या बकऱ्याचा मात्र अंत असा का होतो? कारण अगदी स्पष्ट आहे. कारण मैना म्हणते मैना 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 आणि बकरा मात्र सदैव मैं 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 करत राहतो आणि म्हणून शेवटी अंत होतो. इथे बरीच जुनी मंडळी आहेत. मला देखील ही माहिती माझ्या गुरुजींकडनं मिळालेली आहे. पण तरी की पूर्वीच्या काळी पिंजारी पिंजणी घेऊन यायचे. मी स्वतः देखील बघितलेली नाही, पण इथे बऱ्याच जणांना अनुभव असेल. पिंजारी पिंजणी घेऊन यायचे आणि त्या पिंजणीची जी तार असायची ती बकऱ्याच्या आतडीची असायची आणि ती जेव्हा छेडली जायची किंवा ती वाजवली जायची त्याच्यातनं तू 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 तू
असा स्वर यायचा. तात्पर्य हे, बोध हा घ्यायचा आहे की जो बकरा मैं करतो त्याला तू 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 पर्यंत येण्यासाठी जीव गमवावा लागतो. मग आपल्याला तर भगवंतांनी विवेक दिलेला आहे, योग्य तो बोध आपण घ्यायचा आहे. हे झालं पशुपक्ष्यांचं उदाहरण. हे पशुपक्ष्यांचं उदाहरण झालं. अहो, निर्जीव अशा बासरीकडून देखील शिकता येतं. बासरी तयार करणाऱ्याला देखील कळतं की पंचमी, षष्ठी, षष्ठीला चालते, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, ज्या तिथ्यांमध्ये मी आहे त्या दिवशी कधीही बासरी तयार करू नये, कारण अहंकाराचा वारा न लागो मानसा. आणि बासरी काय म्हणते बरं? मी तर अंतर्बाह्य पोकळ आहे. तो भगवंत जेव्हा त्याच्या ओठाशी मला धरेल ना, तो भगवंत जेव्हा त्याच्या ओठाशी धरेल आणि जेव्हा त्याचे प्राण माझ्यात फुंकेल, त्या प्राणांचं संवाहन मी करेल, ती वाणी माझी असेल, कारण माझं स्वतःचं असं काहीच नाही. शुद्ध अहम हा असा असला पाहिजे, कर्तृत्व भाव नसलेला, तो अहंकार नसलेला. हे असं अहंकार राहित्य, ही अशी अनन्य शरणता, हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या हे लक्षात येईल की भगवंताची कृपा आता आपल्यापासून फार लांब नाही. हा जो अहंकार आहे, हा जो मद आहे, हा कुणावर सत्ता गाजवण्यासाठी किंवा कुणावर अधिकार मिळवण्यासाठी नाहीये, तर हा समर्पणासाठी आहे. आणि हे समर्पण जेव्हा आपण करू त्यावेळेला कदाचित हा अनुभव आपल्यालाही येईल, मी तूपणाची झाली बोळवण. हा जो मद आहे, हा जो मद आहे तो विपरीत करून बघा बरं. हा विपरीत करा म्हणजे तो दम होईल, तो दम अंगीकारा. कदाचित त्यावेळेला भगवंत म्हणतील, भक्तोसी मे सखाचे ती. भगवंतानी आपल्याला त्याचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच वेळेला मी तुझा आहे हे म्हणणं देखील आपल्याकडून महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा होतील तेव्हा काय होईल? दीन जनावरी करी करुणा हरी, जैसी माय स्वतोकी. अहो, आईला नाही का आपल्या लेकराविषयी किती कळवळा असतो. असंख्य असे अपराध पोटात घालून आई पोटाशीच धरते. आईची कृपा असतेच, आईचं प्रेम असतंच. मग त्यावेळेला भगवंताला जर आपण असं अनन्य शरण गेलो तर भगवंत त्याचं ब्रीद राखणारच, ते समर्थच आहेत. आणि त्यावेळेला आपल्याला त्या करुणेचा प्रत्यय येईल, ती प्रचिती आपल्याला येईल. सूत्र श्लोकामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की उत्तम असं पंचपक्वान्नांचं जरी भोजन केलं तरी माशीचा एखादा पंख किंवा एखादी माशी ही जर त्याच्याबरोबर गिळली गेली तर ते भोजन पचू देत नाही, ते वमन करायला भाग पाडते. मग अशा वेळेला आपण ह्या अहंकाराची जाणीव जर गिळंकृत केली तर हे ज्ञान कसं बरं पचेल? आज वसंत पंचमी आहे, सरस्वती पूजनाचा दिवस. ह्या दिवशी हे ज्ञान पचवण्यासाठी, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा बोध तर जरूर मनावरती ठसवला पाहिजे की अहंकाराच्या पोटी हे ज्ञान कधीही पचणार नाही. आणि म्हणून अहंकार राहित्य घेऊन भगवंताजवळ जावं, तेव्हा निश्चित अशी कृपा होईल. ही कृपा कशी झाली आणि ही कृपा होते तेव्हा काय होतं हे आपण आख्यान भागात बघू. पण हाच आशय व्यक्त करताना तारकाश्रम स्वामी महाराज सांगतात, घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा. घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा. धनबल गर्वे दशाननादिक, धनबल गर्वे दशाननादिक, झाले नष्ट विलो
दीन जनावरी करी करुणा हरी, दीन जनावरी करी करुणा हरी, जैसी माय स्वतोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी, मद अवलोकी, मद अवलोकी जीवा. वेळेची मर्यादा आहे. क्षणभर भगवंताचं स्मरण आणि नंतर आख्यान भागाकडे वळू. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. श्री सिद्धिविनायक महाराज की जय. ब्रह्मवीणा ब्रह्मवीणा स्कंधी सुगौरकांती, ब्रह्मवीणा स्कंधी सुगौरकांती. नाम नारायण नाम नारायण सतत मुखी गाती, करीची पडी पादुका पदी वाजे, करीची पडी पादुका पदी वाजे. गई आगळी सुमन माल राजे, गई आगळी सुमन माल राजे. ब्रह्मवीणा स्कंधी सुगौरकांती, नाम नारायण सतत मुखी गाती. असा नारायण नामाचा जप करीत नारद मुनी या नगरीमध्ये प्रवेश करते झाले. अहो, त्यांच्या येण्याने मात्र सर्वत्र प्रसन्नतेचा अनुभव यायला लागला. सर्वत्र मांगल्यपूर्ण वातावरण निर्माण झालं. नारदांची ती मूर्ती वर्णन काय करावं. पायामध्ये खडावा, पितांबर नेसलेला आहे, कटील शेला, गळ्यामध्ये कधीही न सुकणाऱ्या मंदार पुष्पांची माळा, मस्तकावर शोभणारी शिखा आणि कपाळावर कस्तुरी तिलकाची रेखा. एका हातामध्ये चिपळीचा नाद, दुसऱ्या हातानं वीणेचा झनत्कार आणि मुखानं नारायण नामाचा उच्चार. आणि असे नारद मुनी यांच्या आगमनाची वार्ता कळल्यानंतर त्या नगरीचा राजा हा अत्यंत प्रसन्नतेनं स्वागतासाठी सामोरा गेला. आदरपूर्वक राजप्रासादामध्ये घेऊन आला. पाद्यपूजेची तयारी करविली. सुवर्णाच्या पात्रांमध्ये ही सर्व पूजेची तयारी आणि नारद मुनींची पूजा ही सुरू झालेली आहे. उष्णोदक घातलेलं आहे, चंदनाचा लेप केलाय, गंध अर्पण केलं, सुगंधी पुष्पांची माला ही नारद मुनींच्या गळ्यामध्ये घातली.
यथोचित आदर सत्कार, जलपान, फलाहार हे सर्व झालं आणि उभयतांनी नारद मुनींच्या चरणावर मस्तक टेकवलं. नारदांनी देखील कल्याणमस्तू असा आशीर्वाद दिला. आणि आता या बोलण्याला सुरुवात झालेली आहे. मुने, अहो त्रिभुवनामध्ये संचार असणारे आपण आज इथे आलात याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. खरोखरच आम्ही कृतार्थ झालेलो आहोत. पण आज आपलं इकडे येणं हे कशा प्रीत्यर्थ, काय प्रयोजन आपल्या इकडे येण्याचं? राजन, अरे तुझी ख्याती ही दिगंतामध्ये पसरलेली आहे. अतिशय उदार, दानधर्म करणारा, प्रजावत्सल असा राजा तू. तुझ्या दारामधून कोणी कधी रिक्त हस्तानं गेलं नाही. आणि म्हणून या नगरीची कुशलता, मंगलता ही अनुभवावी म्हणून खरं तर माझं हे इथे येणं आहे बरं. आणि असं आहे की राजाला विष्णूचा अंश म्हणतात, म्हणजे तू विष्णूंचा अंश आणि मी त्यांचा भक्त. मग अंशी हा जर इतका सामर्थ्यशाली, तर अंश कसा हा अनुभव घ्यावा म्हणून मी तुला भेटायला आलोय. हे सर्व ऐकलं मात्र आणि हा राजा अत्यंत संतुष्ट झाला. स्वतःची प्रशंसा ऐकून का बरं कुणाला आनंद होणार नाही. आणि राज्य कारभाराची माहिती देऊ लागला. मुने, अहो आपण म्हणता ते अगदी खरं. माझ्या या राज्यामध्ये सदैव दानधर्म, धार्मिक कार्य, यज्ञ याग तर चालू असतातच. पण अन्नछत्र हे तर रोजचं आहे. काल गेलेला आज जीवन जातो, आज गेलेला परत उद्या येतो. असा जरी रोज आला ना तरी कुणाचीही कधी अडवणूक नाही. माझ्या राज्यामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही ह्याची खबरदारी मी घेतो. चिमूटभर गरज असेल तर मूठभर, मूठभर गरज असेल तर ताटभर, असा माझ्या राज्यातला रिवाज आहे. आणि खरंच सांगतो, पूर्वसूरींनी जे काही कमावून ठेवलं त्याच्यामध्ये मी माझ्या परीनं भर घातलेली आहे. या राज्याचा कोश हा संपृक्त कसा असेल याकडे सदैव लक्ष दिलेलं आहे. आणि कदाचित म्हणूनच आपल्यासारख्या मुनींकडून ही प्रशंसा, ही आशीर्वचनं ऐकण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. नारद मुनी हसले, कारण नेमकं काय घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं होतं. ते म्हणाले, राजा, अरे विघ्नांत कसा तो गणेश, असा तो गणपती, याचं महात्म्य हे काय वर्णन करावं. त्याची तुझ्यावरती कृपा आहे आणि म्हणून तुझ्या प्रत्येक कार्याला त्याचं अधिष्ठान आहे, म्हणून तुझ्या हाताला यश आहे. या गजाननाचं वर्णन बरं करावं. गजाननाय महसे प्रत्युहतिमिरच्छिदे अपार करुणापूर तरंगितदृशे नमः. अत्यंत करुणामय आणि विघ्नांचा अंधकार असा दूर करणारा गणपती, त्याचं स्तवन, पूजन, अर्चन हे तू करतच असशील. आणि म्हणून तुझ्या राज्यामध्ये हे सर्वत्र सौख्य नांदतंय. आणि शास्त्रांचा संकेत असा आहे की खरं तर कुठल्याही कार्याच्या आरंभी मंगल करावं. कार्यादौ मंगलम कुर्यात, आणि ते तसं तू करतच असशील. राजा हे सर्व ऐकत होता. त्यांनी विचारलं, मुने, मला आपला अवमान करण्याचा माझा हेतू नाही, पण खरोखर फक्त गजाननांच्या असण्याने, त्यांच्या अधिष्ठाने मात्र हे सगळं यश कसं बरं प्राप्त होईल. अहो मी शेजारच्या राज्यावर चढाई केली, मी आक्रमण केली, मी माझ्या सीमा सुरक्षित केल्या, मी राज्याचा विस्तार वाढवला, तेव्हा हे सगळं झालं. मी मंत्रणा केली, मी नियोजन केलं, तेव्हा ही सफलता प्राप्त झाली. हे सगळं काही माझ्या कर्तृत्वे करून झालेलं आहे. अहो याचकांचं वांछित पूर्ण करणारा मी, हे सगळं मी करतोय, तर मग मी करतो हे म्हणणं चुकीचं कसं, आणि हे सर्व भगवंत करतायत हे म्हणणं कसं योग्य. राजा खरं तर धार्मिक वृत्तीचा, पण पूर्व रंगामध्ये आपण बघितलं की अहंकाराचा वारा लागला की सद्गुणांची नाव देखील भरकटायला लागते. आणि मी कोणीतरी आहे ही आग्रहपूर्वक राजाने जी स्वतःच्या मनामध्ये भूमिका धरून ठेवलेली आणि त्याच्यावर दृढ विश्वास असा तो राजा, त्यामुळे त्याच्या मनात हा संशय निर्माण झाला. हे अहंकाराचं मूळ रुजतंय. नारद मुनींच्या लक्षात आलं आणि म्हणाले,
राजा, अरे त्या भगवंताच्या कृपेशिवाय एक पानही हलत नाही. खरं तर सगळं जग संस्काराने जिंकता येतं आणि जिंकलेलं हे अहंकाराने घालवलं जातं. असं आहे की मला आता बरीच कामं आहेत आणि माझ्यासारख्याने एका जागी फार वेळ थांबणं देखील बरं नाही. तुला जे सांगायचं होतं, जे सुचवायचं होतं ते मी सुचवलं. विचार कर आणि सावधपणे सर्व राज्यकारभार कर, असं म्हणून नारद मुनींनी निरोप घेतला. काही जण निघून जातात आणि त्यांचं बोलणं मात्र मागे राहतं. त्यावर अखंड विचार राजा करतोय. आणि हे असेच काही दिवस चाललेले असताना अन्नछत्र हे रोजचं चालू आहे. राजा स्वतः जातीनं भोजनाचा आग्रह करत आहे. दान धर्म दक्षिणा हे सर्व चालू आहे. आणि अशातच एके दिवशी एक मूर्ती ही राजद्वारापाशी येऊन उभी राहिली. स्खलन मूर्छन पतन गच्छन अर्भकावली संयुतः नृपद्वारं समागम्य द्वारपालानुवाच सहा. अतिशय क्षीण, आधारासाठी हातात दंड धरलेला पण तरी देखील चालता येत नाही अशी स्थिती. अनेक दिवस अन्न लाभलेलं नाही हे तर चर्येवरून कळत होतं. अंगाला क्षत पडली होती. हे सर्व त्या नगरीमध्ये नवीनच होतं म्हणून काही टवाळ मुलं ही त्यांच्या मागे लागलेली होती. कोणी धूळ उडवतंय, कोणी काठी धरून उभं आहे. पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तो भिक्षुक, तो ब्राह्मण हा दाराशी येऊन उभा राहिला आणि द्वारपालाने अडवलं. महाराज, अहो हवं तरी काय आहे आपल्याला? हे पहा, मला भूक लागलेली आहे. मी अतिशय लांबून या राजाचा लौकिक ऐकून आलेलो आहे. मला फक्त अन्नाची अपेक्षा आहे. आता नाही म्हणू नका. तुमच्या इथे अन्नछत्र आहे. मला फक्त आत सोडा. द्वारपालाची द्विधा मनस्थिती झाली. कारण ठराविक वेळेमध्ये हे अन्नछत्र चालू होतं आणि आता शेवटचाच याचक सोडलेला असताना जर पुढचा सोडला तर कदाचित राजाचा कोप होण्याची शक्यता. आणि जर न सोडावा तर ह्या ब्राह्मणाची, या भिक्षुकाची अवस्था अशी की कधीही शरीर सोडून ते प्राण निघून जातील. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता असं करावं की ह्या ब्राह्मणालाच पुढे घालावं आणि आपण राजाची परवानगी मागून यावी. चला ब्राह्मण महाराज, चला आपण एक बार प्रयत्न तर करून बघू, असं म्हणत ब्राह्मणाची 4 पावलं पडतायत. तोपर्यंत हा द्वारपाल झप 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 जाऊन, वेळेची मर्यादा आहे त्यामुळे राजापाशी जाऊन उभा राहिला. आणि ही सर्व परिस्थिती लक्षात आल्यानंतर हा भिक्षुक राजापाशी येऊन म्हणतो आहे, राजा, अरे हे नृपती, तू सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेस. मला फक्त तुझ्याकडून अन्नाची अपेक्षा आहे. खूप भूक लागली आहे. आता नाही तेवढं म्हणू नकोस. अत्यंत कळवळ्याने हे ब्राह्मण सांगतोय, दे मजला अन्नराया, दे मजला अन्नराया, दे मजला अन्नराया, दे मजला अन्नराया. बहुविकल जाहली काया, बहुविकल जाहली काया. दे मजला अन्नराया, दे मजला अन्नराया. बहुत दिसांचा मी उपवासी, बहुत दिसांचा मी उपवासी. क्षुधा छळतसे किती उदरासी, क्षुधा छळतसे किती उदरासी. उदार जगती ऐकून कीर्ती, उदार जगती ऐकून कीर्ती. येई शरण तव
महाराज, अहो असं अगतिकतेनं बोलू नका. रोज हजारो माणसं जेवून जातात, आज तुम्ही ते त्याच्यामध्ये काय जड. आणि असं म्हणून भोजन कक्षामध्ये नेलं. बसायला चंदनाचा पाट, टेकायला चंदनाचा पाट, पुढे चौरंग, सोन्याच्या वाट्या, चांदीचं ताट, उदबत्त्यांचा घमघमाट आणि भोजनाचा निराळाच थाट. वाढप सुरू झालं. पानाची डावी उजवी बाजू सजली. चटण्या, कोशिंबीर, भरीत, तळण, पंचामृत आणि पक्वान्न म्हणाल तर श्री बालाजीची सासू. सर्वांनी अन्वय आपापला लावून घ्यावा, सर्वांना माहितीच आहे. श्रीखंड, बासुंदी इत्यादी. श्री बालाजीची सासू, अनेक प्रकारच्या पोळ्या, अनेक प्रकारच्या करंजा, असं सर्व थाट आहे. आणि हे वाढप सुरू झालेलं आहे. शुभ्र साळीचा असा भात आणि त्याची मूद वाढलेली आहे. आणि ती मूद सुद्धा आजच्या काळातली एवढीशी आखीव रेखीव नाही, चांगली एवढी, जशी अर्धा किलोची ढेप असावी ना गुळाची, तेवढी ती मूद. त्याच्यावरती पिवळं धमक्क आंधळं वरण आणि अन्नशुद्धी म्हणजे तूप वाढायला स्वतः राजचांदीचं पात्र घेऊन उभा राहिलेला. आणि हे असं वाढप झालं. हे वाढप होऊन पुढचं वाढप करण्यासाठी, पदार्थ आणण्यासाठी वाढप्यांची पाठ फिरते ना फिरते तोच. या भिक्षुकांनी पानातलं सर्व संपवलं. बरीच भूक लागलेली दिसतीये असं म्हणून पुढचा मसाले भातही जरा वेगानेच वाढला. मसाले भात, त्याच्यावरती पांढरं शुभ्र खोबरं, कोथिंबीर आणि हे सर्व. वेग काय म्हणता, संपवण्याचा वेग तोच. अनेक दिवसांमध्ये हातातोंडाशी गाठ पडलेली नाही हे लक्षातच येत होतं. आणि त्याच्यामुळे 10-15 पुऱ्या, श्रीखंडाचा मोठा वाडगा, अहो इतकी पक्वान्न की मध्ये चव बदल करायला म्हणून केशराचं पाणी होतं हात धुवायला. हा असा सगळा थाट. आणि या भोजनाचा वेग मात्र कृश शरीर यष्टीचा हा ब्राह्मण, परंतु अवर्णनीय असा हा वेग. वाढता 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 वाढपी थकून गेले. आणि आता सारख्या फेऱ्याही घालायला नकोत म्हणून ब्राह्मणांनी ते पुरेपूर भरलेलं पुऱ्यांचं टोपलं, याचंच ताट केलं आणि श्रीखंडाचं पातेलं त्याचा वाडगा केला. हेही सगळं संपवलं. आता मात्र सर्वजण अचंबित झाले. राजाला देखील प्रश्न पडला, पण जेवणारा, बसणाऱ्याला आता पुरे, उठा हे कसं म्हणावं. आणि म्हणून वाढप्यांनी विचारलं, महाराज थोडा भात, ताक. अहो ताक भात, छे, आत्ता तर सुरुवात झाली आहे, आणा. पुढची काही पक्वान्न असतील तर ती आणा. आणि या पद्धतीनं त्यांच्या जेवणाचा वेग राहिला. हे भोजन सत्र सुरू आहे. हळूहळू केलेली पाकसिद्धी संपुष्टात आली. शिधा आणवला गेला, पुन्हा पाकसिद्धी झाली, परंतु तरी देखील अजून क्षुधा शांती झालेली नाही आहे. आणि हे सगळं करता 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 आता शिधाही संपुष्टात आलेला आहे. आता मात्र राजाला प्रश्न पडला आणि राजा त्या भिक्षुकासमोर हात जोडून उभा राहिलेला आहे. अन्न संपले, धान्यही सरले, अन्न संपले, धान्यही सरले, राजा मने नाराज. अन्न संपले, धान्यही सरले, राजा मने नाराज. विप्रालो टांगण घालून या, विप्रालो टांगण घालून या, वदेन तृप्ती आज, वदेन तृप्ती आज. महाराज, आपण थोडा वेळ थांबा, शिधा संपलेला आहे, पण मी काहीतरी सोय करतो आणि पुन्हा स्वयंपाक करून. नाही राजा, अरे आता मला क्षणभरही थांबवणार नाही. अजून माझी भूक संपलेली नाही, भूक भागलेली नाही, क्षुधा शांत झालेली नाही. आता मी असं करतो, आता मी तुझ्या या मिथिला नगरीमध्ये भिक्षा मागायला जातो. आणि हे ऐकलं मात्र त्या नगरीचा राजा जनक, तो म्हणाला, महाराज अहो मी तुमची क्षुधा शांती करू शकलो नाही, मी तुम्हाला पोटभर अन्न वाढवू शकलो नाही, तर या नगरीमध्ये तुम्हाला काय मिळणार.
माझं जिथे सामर्थ्य पुरे पडलं नाही तिथे का माझ्या प्रजेचं सामर्थ्य माझ्याहून जास्त असणार आहे? भिक्षुक मात्र म्हणाला, राजा, अरे तुला असेल खात्री, पण मला प्रयत्न तरी करू दे मला, कारण तुला असेल खात्री, पण मला बघायचंय, मला तरी कोणीतरी म्हणतंय का खा तरी, मला तरी असं कोणी म्हणतंय का खा तरी. आणि असं म्हणून हा भिक्षुक या राजप्रासादाबाहेर पडलेला आहे. पुढे भिक्षुक म्हणजेच तो ब्राह्मण, त्याच्या पाठीमागे राजा, त्याच्या पाठीमागे प्रधान, त्याच्या पाठीमागे सेवक, सैनिक. आतमध्ये येताना त्या भिक्षुकाच्या चालीमुळे त्याच्या पाठोपाठ पोरं होती. अर्भकावली संयुतः. आता मात्र ही सर्व थोर मंडळी ही या नगर प्रदक्षिणेसाठी निघाली. राजानी आता आपण काय होतंय हे बघूच यात असं म्हणून त्या ब्राह्मणाच्या मागे जायला सुरुवात केली. ब्राह्मणाने नगरामध्ये भिक्षा मागायला सुरुवात केली. कोणी मुठभर दिलं, कोणी चिमुटभर दिलं, कोणी ताटभर दिलं, कोणी असहाय्यतेनं फक्त नमस्कार करते झाले. आणि असं हे सगळं भोजन सत्र चालू आहे. आजच्या काळामध्ये बोलायचं तर दुपारी 12-12:30 वाजता जे सुरू झालं ते आज 4 ते 4:30 वाजेपर्यंत चालू आहे. पण तरी भूक भागलेली नाही आहे. राजा आता काय करावं या विचारात, पण हे सर्व बघून थोडासा आनंदी होत होता आणि म्हणाला, ब्राह्मण महाराज, मी म्हणलं होतं ना की जर मी जेवायला घालू शकलो नाही तर ही प्रजा तरी काय तुम्हाला जेवायला घालणार आहे, आपण थोडा वेळ थांबावं. पण ब्राह्मण मात्र चालत 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 या मिथिला नगरीच्या वेशीपाशी आलेला आहे. आणि या वेशीच्या जवळ काय बरं दिसलं तर एक आश्रम दिसला. समान प्रतलामध्ये सारवलेली जमीन, वृक्ष, वेली, लता यांनी संपन्न असा हा परिसर. आणि एका वाफ्यामध्ये दुर्वांकुर लावलेले आहेत. एकीकडे तुळस लावलेली आहे, मध्ये डेरेदार तुळस असलेलं तुळशी वृंदावन आहे. एकीकडे होमकुंड आहे. अहो, कळतच होतं की मुनींचा आश्रम आहे, एका ऋषींचा आश्रम आहे. हा आश्रम होता त्रिशिरस आणि विरोचना यांचा. हे त्रिशिरस ऋषी साधनेमध्ये निमग्न. आणि या ब्राह्मणाने अंगणामध्ये जाऊन भिक्षा मागितली. ही साध्वी स्त्री बाहेर आली. भूदेव संतांचे सदा लवावे. ब्राह्मण देवता आलेले बघून नमस्कार केला. आणि ब्राह्मणांनी मात्र सांगितलं, माऊली, हे माते, हे सगळं राहू दे, पण आता मी अतिशय भुकेलेला आहे. या राजाकडे देखील माझी भूक भागलेली नाही. आता तुझ्याकडे जे काही असेल ना ते फक्त मला वाढ. विरोचनेनं हात जोडले आणि म्हणाली, महाराज, अहो, आपण बघताच आहात, या माझ्या आश्रमामध्ये काहीही नाही. आम्ही अयाचित वृत्तीने राहणारे लोक. सकाळचं भोजन झालेलं आहे आणि आता तुम्हाला करून वाढावं म्हणलं तरी तसा काही शिधा सामग्री माझ्याकडे नाही. त्यामुळे मला माफ करा, मला ही क्षमा असू द्या. पण ब्राह्मण देवता मात्र हसल्या आणि म्हणाले, नाही माते, तुझ्याकडे एक गोष्ट अशी आहे की जी माझी भूक भागवू शकेल. मी आत येऊ का? या या या, आत या. आत आल्यानंतर देवघरापाशी गेले. देव घरापाशी गेले आणि म्हणाले, ते पहा, तिथे जे परडीत आहे ना ते तू मला आण. परडीत काय बरं होतं? परडित दुर्वांकुर एकचितो, परडित दुर्वांकुर एकचितो, इथून दिसे मजला देईतो, पुरेची मम तृप्तीला देईतो, पुरेची मम तृप्तीला. राजा परिजन चकित जाहले, राजा परिजन चकित जाहले, काय मागतो असे विप्रहा वेडा म्हणती दिसे, विप्रहा वेडा म्हणती दिसे. अहो, माझ्याकडचे
राजाच्या एवढ्या विपुल अशा भोजनाने ही तृप्ती झालेली नाही, आता ह्या दुर्वांकुराने का होणार आहे? राजाच्या मनात अजूनही संशय आहे. आणि इकडे ब्राह्मण म्हणतायत, भक्त्या दत्तम स्वल्पमपि बहुतुष्टिकरम मम अभक्त्या वाथ दंभेन बहुदत्तम वृथा भवेत. या विरोचनेच्या हातून परडी घेतली आणि त्या परडीतला एक दुर्वांकुर खाल्ला आणि जी काही तृप्ती झाली ती चर्येवरती दिसायला लागली. त्या क्षणी रूप टाकलं आणि राजा जनक, त्रिशिरस रुची आणि विरोचना देवी यांना कोण बरं दिसलं असावं तिथे? त्यांना दर्शन झालं ते सिंहारूढ अशा गणपतीचं. कधी सिंहारूढ रूप, कधी सिंहासनारूढ रूप. मस्तकावरती मुकुट शोभतो आहे, डोळ्यामध्ये हिरे चमकता आहेत, पाशांकुश आहे, मोठे सुपासारखे कान फडकता आहेत, सोंड रुळते आहे. आणि असा हा गणपती. हे सर्व पाहून जनकाला आता उपरती झाली आणि त्या गणपतीच्या पायावरती अश्रूंचा अभिषेक राजा जनकाने घातला. देवा, देवा मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. खरं तर भगवंत आज माझ्या दारी आला. नारद मुनींनी देखील मला सांगितलं, पण जसं म्हणतात ना की ढग आणि नेत्र हे सूर्यप्रभव असले, म्हणजे सूर्यापासून झालेले असले तरी देखील डोळा हा सूर्याला तेव्हा पाहू शकत नाही जेव्हा ढगमध्ये येतो. त्याचप्रमाणे आज हा जनक राजा केवळ अहंकारमध्ये आल्यामुळे तुमच्यासारख्या जगतस्थिती कारण गजाननाला ओळखू शकला नाही. त्याच क्षणी त्रिशिरस मुनी विरोचनेनं भगवंताचा आशीर्वाद घेतला. भगवंत म्हणाले, राजन, अरे तू सगळं कार्य अत्यंत उत्तम पद्धतीने करतो आहेस, फक्त हा जो अहंकार आहे ना हा घातक आहे. हा जेव्हा अहंकार सोडून तू हे सर्व कार्य करशील त्यावेळेला तुझ्यावरती अपार करुणा होईल. अरे सत्कार्याचा अधिष्ठान आहे आणि तुमच्यावरती माझी करुणा ही निश्चित नेहमीच आहे. फक्त ही करुणा ओळखण्यासाठी, त्याची प्रचिती येण्यासाठी अहंकार राहित्य हवं. दीन जनावरी करी करुणा हरी जैसी माय स्वतोकी. असा हा करुणा सागर गजानन, याची कृपा राजा जनक, त्रिशिरस ऋषी आणि विरोचना यांबरोबर सर्व प्रजाजनांना देखील दर्शन झालं. भगवत कृपेचा साक्षात्कार झाला. हा साक्षात्कार जसा झाला तशी त्या भगवंताची कृपा अनुभवाला आली. संपूर्ण कल्याण झालं. त्याचप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांचं होवो. आज हा उत्सव इथे चालू आहे, होतो आहे. त्या निमित्ताने त्या भगवंताजवळ एवढंच मागणं मागते की अशीच कृपा आपल्या सर्वांवरती त्याची असू दे. बोध फक्त आपण एवढाच घ्यायचा आहे की घातक मद अवलोकी, जे आपल्याला पूर्व रंगामध्ये सांगितलेलं आहे. पुर्या धनश्रीच घ्यायचा, भैरवी नाही. पुर्या धनश्री. हो. घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी जीवा. दीन जनावरी करी करुणा हरी, दीन जनावरी करी करुणा हरी. दीन जनावरी करी करुणा हरी, दीन जनावरी करी करुणा हरी. जैसी माय स्वतोकी जीवा, जैसी माय स्वतोकी जीवा.
जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी मद अवलोकी मद अवलोकी जीवा. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करते. आज माघी गणेशोत्सवामध्ये मला ही संधी इथे मिळाली यासाठी माझ्या गुरुजनांचे आणि आयोजकांचे मी ऋण व्यक्त करते. दोन्ही साथीदार हे माझ्यापेक्षा अत्यंत अनुभवी आहेत, पण त्या दोघांनी मला सांभाळून घेतलं याबद्दल मी त्यांच्याही प्रति ऋण व्यक्त करते. अजून कोणाचा ऋणनिर्देश राहिलेला असेल तर मी त्यांच्या ऋणात आहे. आणि तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागू, अहंकारापासून लांब राहू, म्हणजे त्या गजाननाची कृपा ही आपल्या सगळ्यांवरच होईल. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हे की माझी सर्व जोडी. लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा,